करी एक मारे करी, हे दोन रूप आहेत. पण तिसरा मी म्हणत असतो, मानसा तिसरे रूप तुझे पाहिलेच मी. कोण आहेस तू? त्याला म्हणतात श्री पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम मानव श्रीराम. हा माणूस एकच. बाकी तुम्हाला दोन दिसतील गावोगाव गेल्यावर. माणसाचे परमार्थाचे दोन प्रकार आहेत. ऐसे ऐसियाची अवघड घेणे शरीराचा कंटाळा, ते लाजपै निर्मळ आणि शृंगार गोड. त्यामुळे म्हणतात दोन माणसं. एक कोणता म्हणजे व्यवहारातला निर्बुद्ध वेगळा आणि परमार्थातला निर्बुद्ध वेगळा. हा नाश्त्याला बसल्यानंतर एवढ्या पंक्तीत मी किती खातो हा व्यवहारातला निर्बुद्ध. म्हणजे नुसतं तिथं खायची तयारी नसते, पिशवीत सुद्धा भरतो. हे माहीत आहे की वारीच्या वाटेने जी केळी मिळते पुण्यात ती पंढरपूरपर्यंत जात नाही, तरी देखील गाठोड्यात बांधतो हा मूर्ख. राजगिऱ्याचे लाडू सकाळी गोळा केल्यावर संध्याकाळी खाल्ले पाहिजे, पण पाणी पडेपर्यंत पिशवीत गोळा करून ठेवतो हा मूर्ख. दुसऱ्याच्या पंक्तीत 3 पंक्ती उठेस तो जेवतो, शेवटी म्हणावं लागतं की संपलं तरी उठत नाही हा व्यवहारातला मूर्ख. तसा परमार्थातला मूर्ख कोण आहे? ज्याला कळतं की आपल्याला इथं नाही राहायचं. किती दिवस इथं राहायचं? कबीराचं भजन आहे. पण कबीर म्हणतात अरे किती दिवस झोपणार आहे भल्या माणसं हातातच आहे की अब जाग मुसाफिर जाग रे घना दिन सोरियो रे. अब जाग मुसाफिर जाग रे घना दिन सोरियो मी थोडीशी त्यांची गंमत सांगतो तुम्हाला. हा वर्ग कसा आहे? हा वर्ग असा आहे, तो तुमच्याकडून माळ घालून घेतो. त्याची तयारी असते माळ घालायची, नाही असं नाही. हा आणि असे रंगीले रसूल शिष्य नाही झाले तर बरी. त्याची लय मजा येते. त्याची बायकोची इच्छा असते आणि माळ घालावी. मग महाराज म्हणतात त्याला रामकृष्णारी म्हणत जा. आनंदी पंढरीची वारी करायची, ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं, एकादशीचं व्रत करायचं. ते नाही लागला वाटायला तो. काही तर असे आहेत म्हटलं आज मंत्र दीक्षा घेतली का उद्या त्याची गंमत पाहावं लागते. 10 माळी केल्याशिवाय राहत नाही तू बाबा. 10 माळी ओढतोच कोणाकडं. या लोकांना नाही जमलं, याला नाही जमलं तर अंगठ्यानं ओढतो, पण ओढतो. पहिल्या दिवशी 15 दिवस गेले का तो 3च माळीवर येतो. महिना झाला की एका माळीवर. आणि पुढच्या महिन्यात राम कृष्ण हरी एवढं म्हटलं तरी देवाला कळतं आपलं मन कसं आहे. बाकीचं काही घेणं देणं नाही. हा परमार्थातच आहे. वारी करतो पण परमार्थात काय शान कोणाला माहित नाही. पंढरपूरला दर्शनाला गेल्यावर देव मिळत नाही, सगळ्यांना माहीत आहे. पण हे माहीत नाही पंढरपूरला गेल्यावर देव मिळतं, पण प्रसाद भंडारात गेल्यानंतर 2 पाकिटं विकत पैसे घ्यायचे, एक लपून आणायचं, म्हणजे एकाची चोरी करायचे. हा परमार्थातला नियम. अजून सांगू का तुम्हाला? पाप पुण्याची व्याख्या ज्या सभा मंडपात चालते, दुसऱ्याच्या वस्तूला न विचारता घातलेली वस्तू चोरी असते. पण तरी देखील माणसं मंडपातून जाताना दुसऱ्याच्या चपली घालून जातात. हे परमार्थातले मूर्ख आहे. कारण आता त्याच लोकांनी टाळ्या वाजवल्या असतील ज्याच्या चपला गेले आणि ते अति खुश आहेत का हा विषय महाराजांनी टाळायलाच पाहिजे. पण परमार्थातला शहाणा कोण आहे बाबा? ज्याला कळतंय का आता हा देह पुन्हा मिळणार नाही किंवा पुन्हा